नाही, वास्तविक अशा पद्धतीचं त्यांनी करू नये, कारण मुळातच मागच्या उपोषणामुळे त्यांची तब्येत बिघडलेली आहे. मला वाटते त्यांनी ती रिस्क घेऊ नये आणि मला वाटतं शासन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे, त्यावर विश्वास ठेवावा. पण सरकारनं दिलेले शब्द पाळले नाहीत. पुन्हा जरांगे पाटलांवर ही आज वेगळी वेळ आहे असं शरद पवार आज प्रेसमध्ये म्हटलं. अनेक वेळेला मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि जे जाणारं शिष्टमंडळ आहे त्यांनी समजावून सांगितलं होतं की आम्ही कुणबी जेवढे जर तुम्ही पुरावे द्याल तेवढ्या लोकांना मराठा समाजाच्या आम्ही कुणबीचे दाखले देऊ. त्याशिवाय आपण ओबीसीचं आरक्षण कमी करून तुम्हाला आरक्षण देता येणार नाही, ही भावना सातत्याने प्रकट केलेली आहे. आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मला वाटतं एक आठवडाभरात पूर्णपणानं आता सर्वेक्षण होणार आहे आणि आपल्याला मराठा समाज मागास करण्यासाठी आता जी भोसले समिती आपण नेमलेली आहे त्यानुसार बरंचसं मोठं काम सुरू केलेलं आहे. खबरदारी घेतलेली अनेक चुकाच्या होतील अशी शक्यता वर्तवण्यात येते, मात्र आम्ही ती खबरदारी घेतल्याचं जयंत पाटील म्हणतात, त्यामुळे आम्हाला कसलीही भीती नाही. मला माहिती नाही खबरदारी कुठली घेतलेली आहे त्यांनी. पण साहेब, मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी काही लोकप्रतिनिधींनी माझ्यावर ट्रॅप केलेला आहे असा एक आरोप जरांगे पाटील. तसं नाही म्हटले त्यांनी, हे होऊ नये म्हणजे माझं उपोषण यासाठी ट्रॅप केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कुणी ट्रॅप केलं त्यांनी जाहीर करावं ना. खरं तर शरद पवारांनी परवा पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा घेतला बारामतीमध्ये. सुप्रियाताईंकडं क्षमता असूनही आणि अनेक लोक सांगत असताना देखील त्यांना संधी दिली नाही, मात्र ज्यांना संधी दिली ते माझ्याबरोबर राहिले नाहीत असे खंत त्यांनी व्यक्त करून आले बारामतीच्या कार्यक्रमात. मी कधी ऐकलं नाही. पण सुप्रियाताईंना आपण संधी दिली नाही, मी ते ऐकलं नाही. मी ऐकल्यानंतर सांगेन त्यावर. ईडीची नोटीस पुन्हा एकदा आलेली आहे, काय सांगाल? चुकीच्या पद्धतीने वापर होते अशा प्रकारचा आरोप केला जातो. नाही, आता हे बघा, जर त्यामध्ये तथ्य नसेल तर ते चौकशीत बाहेर पडतील. मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी सर्वेक्षण मी सांगितलं ना की मराठा आरक्षण एक आठवड्याच्या आत आपण समाज आरक्षण करण्यासाठी पूर्णपणानं सर्व स्तरावर आपण त्याचं सर्वेक्षण सुरू केलेलं आहे.